हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर चला, आता मी इथं उठलेली आहे. आज आहे गुरुवार. तर आज म्हटलं चला पटपट आवरून घेऊ. आणि मी आता तुम्हाला तर माहितीच आहे, माझं मी कंटिन्यू उठते, आवरते वगैरे, झाडझूड, रांगोळी वगैरे काढते. तर हेच आपलं सकाळचं चालू असतं. सकाळी उठणे, झाडू मारणे, परत बुटा चपला पांगलेल्या असतात ठेवले, त्या इकडं तिकडं असतात, म्हणजे पूर्ण हे झालेल्या, तर त्या व्यवस्थित ठेवणे. तर झाडू मारून घेणे, नंतर चौकडीमध्ये पाणी टाकणे, मस्त नंतर ते क्लीन वगैरे करून घेणे. तर आता मी नाही, इथे झाडू वगैरे मारून झाला माझा, आणि म्हटलं आता चला इथं पाणी वगैरे टाकते आणि मस्त क्लीन करून मस्त रांगोळी वगैरे काढून घेऊ. तर आता इथे मस्तपैकी पाणी वगैरे टाकून झालं, आणि आता जो काही पोचा आहे त्या पोच्यानेच मी काढणार आहे इथं मस्त छोटीशी रांगोळी. तर आता इथे बघू शकता, मी चौकडीमध्ये जे जे गाईचे पाऊल असतात ना, मी तेच काढणार आहे. आणि मी फक्त सिंपलच काढते बरं का, की जास्त त्याच्यात कलर वगैरे भरत बसत नाही. आणि कारण की आता संध्याकाळ म्हणजे हेच थोडं लेट होत असल्यामुळे मग झटपट पटपटावरच काम करत असते मी. तर आता इथे बघू शकता, मी एक काढत होते ती रांगोळी, तर ना नंतर ती एक चुकली. परत मग मी हे काढायला लागली, फूल वगैरे काढून. म्हटलं छोटंसं पटकन होईल आणि छान दिसतं. आणि ऐन वेळेवर कसं होतं माहिती का, ज्यावेळेस आपण काढायला लागतो ना मेन, तर त्यावेळेस लक्षात येतच नाही आता काय काढायचं. मग काय, आता जे जे डोक्यात चालेल, जे सुचल ते काढावं लागतं. तर तुमच्यासोबत पण असं नक्की होतं का? नक्की कमेंट करून सांगा बरं का. नाहीतर नको त्या भरपूर अशा रांगोळ्या येत राहतात. आता तर काही येतच नाही. तर आता जाऊ द्या, जे येतं ते तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्हाला ही छोट्या काढलेल्या रांगोळी कशा वाटतात, आणि तुम्ही पण असं हळदी कुंकू टाकून बनवता का? नक्की मला सांगा. मी तर असंच करते. तर कसं वाटलं हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर आता इथे फायनली म्हणजे रांगोळी वगैरे काढून झालेली. आणि इथे ना नंतर थोडं हे मनी प्लेन आहे ना, तर तो खालच्या साईडला त्याला शेंडा फुटलेला आहे, पण तो ना खाली असं खूप झोळ पडल्यासारखं झाला, म्हणून मग त्याला वरती बांधलं मी. त्याच्यानंतर आता घरात आले, इथं ब्रश वगैरे करते, नंतर चहा वगैरे घेते, आणि मग माझ्या बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर आज आहे गुरुवार. तर आता मला सकाळी आता उठल्याबरोबर चहा वगैरे लागत असतो. तर तिथं चहा वगैरे घेतला, आणि मग त्याच्यानंतर फ्रेश झाली. तिथे पिल्लूला उठवलं, तो पण उठायला खूप, त्याला पण लेटच झाले. लेट म्हणजे म्हणजे मी लवकर उठले, मी माझी कामं करून घेतली, आणि मग त्याला माझं आवरल्यावरती त्याला उठवायला गेली. तर त्याला खूप रावण्या करून करून त्याला उठवलं. म्हटलं चल असं तसं. तर लगेच ते इकडं नाटके वगैरे करायला लागला. बघू शकते ते किचन वाट्यावरती येऊन ना त्याने अंग टाकलं. म्हणजे त्याची अजून झोपच झाली नाही. कारण की संध्याकाळी एवढा लेट झोपतो ना, बघायचं काम नाही. आता आपण कसं आहे, आपल्याला कामं वगैरे असतात किंवा व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायची असते, तर आपल्याला झोप नाही येत लवकर. आणि जर झोप आपण घ्यायला गेलो तर मग आपल्या बाकीचे कामं कोण करणार? बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तो पण जागतो. त्याच्यामुळे त्याला पण, आणि असं कंटिन्यू नाही करत का, कधीतरी. आजच तो खूप दिवसानंतर झोपलेला आहे. तर आता मी त्याला म्हटलं उठ, आता इथे इथं तिथं पडू नको, लोळू नको, उठ म्हटलं, हात जोड आणि 3 वेळेस तोंडावरून फिरव. मी ना त्याला रोज असं सांगत राहते की 3 वेळेस तोंडावरून हात फिरवत जा, म्हणजे चांगला दिवस उगतो, चांगली सुरुवात होते. असं चिडचिड करून उठायचं नाही, म्हणजे मग परत मूड खराब राहतो, असं त्याला सांगत राहते. तर आता तो करत होता इथे. तर आता त्याचं झाले, त्याला ब्रश वगैरे करायला लावते. परत त्याचं थोडंफार अंगात आळस असल्यामुळं तो बघत परत त्याने अंग वगैरे टाकून दिलं. तर मी त्याला खूप अशी मत येते, पिल्लू चल उठ, असं तसं बघ चल, लोळालाळी करू राहिला, जणू काही त्याची उठायची इच्छाच नाही आहे. तर आता इथे तो उठलेला आहे. आता मी त्याला दूध वगैरे हे करते आणि बनवून देते. आता त्याला आवरायला लावते, नंतर मग इथे खिचडीच बनवणार आहे. कारण की आज जेवायला आम्ही दोघंच जण आहे, मायलेकं. तर आता त्यांना लाईट गेलेली आहे, लाईट घरात लाईटच नाही आहे. त्याच्यामुळे मग मी सगळ्यात आधी खिचडी वगैरे बनवून घेतली. खिचडी तयार झाली. म्हटलं मी पण खाते आणि पिल्लूला पण शाळेमध्ये भरून देते, कारण की त्याला खिचडीच खाणार आहे. आणि आता मला चपातीचा भुगा करायचा होता, पण लाईट गेल्यामुळे काही तो झाला नाही. मग म्हटलं जाऊ दे, आता खिचडीवरच करू. त्याला प्रचंड आवडते. दर गुरुवारी म्हणजे त्याच्या नावाची खिचडी राहतेच. तर आता इथे खिचडी वगैरे खाते पिल्लूसोबत. नंतर मग पुढे मंदिरात पण जायचं आहे. तर तुम्ही ना व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा, आणि संपूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. तर आता इथं मी आणि पिल्लूला खिचडी वाढून दिली. आता इथे खिचडी खाऊन झाली, आणि केस धुतल्यामुळे इथं ना केस ओले होते. तर म्हटलं चला याला कोरडं करून घेते, नाही तर मग परत पूर्ण कपड्यावरती पाणी पाणी होतं, खूप असं हे होतं. मग त्याच्यामुळे म्हटलं आता कोरडे वगैरे करून घेते. इथे केस वगैरे कोरडे करते, तोपर्यंत
व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला असं वाटतं डेली ब्लॉगिंगच मी कंटिन्यू केलं पाहिजे, जेणेकरून कसं आहे म्हणजे तुम्हाला पण बघायला छान आणि व्हिडिओ पण व्यवस्थित वाटेल. आता माझ्या फोनमध्ये एवढे व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहे की डायरेक्ट मला ते टाकायचं मनच नाही होते. असं वाटतं कधी कधी एकखट्टे 2-2, 3-3 व्हिडिओ एडिट करून ठेवायचे आणि तेच पोस्टिंग करायची, तेव्हाच काही केलं होईल. तर तिथं आवरलं माझं सर्व आणि मग डायरेक्ट पूर्ण चावरून घेतलं. म्हटलं टिकली वगैरे काय आपलं पावडर वगैरे असतं आणि आता शाळेची पण वेळ होत आली होती. तर चला म्हटलं आता आणि इथं श्री स्वामी समर्थ. तर आता मी तर सगळं आवरलेलं आहे. आज आहे गुरुवार, आज आहे उपवास. आता पिल्लूचं आवरलं, शाळेची पण वेळ झालेली आहे, माझं पण आवरून झालेलं आहे, पण अजून हेअर ओलेच आहे, पाणी पडते केसातून. काय करा आता. चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला हाईप पण नक्की करा. भेटू लवकर. हाय. माझ्या पिल्लूचं बघा आवरून दे, टिका लावून दिला त्याला. चला स्कूलमध्ये टाईम झाला आता, आवरा पटकन. चला आता झालेला आहे टाईम. तर मुलांना घेऊन जाते शाळेत. तो त्याला ड्रॉइंगची आठवण आली तर तो ड्रॉइंग घ्यायला गेला. मी पण साहित्याचा टिका लावलेला आहे आणि एकाच ठिकाणच्या म्हणा आम्ही. तर मग आता इथं ना मुलांना घेऊन शाळेत निघाली होते आणि मग आज उपवास असल्यामुळे म्हटलं चला आता तसंच सगळ्या मंदिरामध्ये जाऊ. तर इथे होतं मारुतीचं मंदिर, तर आम्ही सगळेजण इथं बाहेरनेच पाय वगैरे पडले, आत काही नाही गेलो. आत पण जायला आमचे बंद असल्यामुळे आणि बायका काही मारुती मंदिरात जात नाही, त्याच्यानंतर मग इथं मारुतीच्या मंदिरात आलो होतो. सगळ्या बायकांनी मस्तपैकी दर्शन केलं. तर हे आहे इथं कासव ठेवलेलं आहे, बघू शकता किती छान आहे. आणि आता इथे आम्ही मंदिरात चाललो होतो हळूहळू. तर इथे मध्ये आल्यावरती एका साईडला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर तिथं असं छान असं म्हणजे मंडप आहे, जे ऊन लागू नये खाली किंवा जास्त गरम नको व्हायला, असं थोडं थोडं जागेवर म्हणजे भरपूर असं सगळ्या ठिकाणी जागलेले. तुम्हाला काही सांगायचं हेच नाही, पण म्हटलं चला आज तुमच्यासोबत गुरुवारचा ब्लॉग शेअर करेल. तर आता इथं ना माझ्या 2-3 मैत्रिणी आहेत, तर त्यांच्यासोबत मी येत राहते. तर त्यांच्याच निमित्ताने माझं पण येणं होतं. मी पण म्हणते रोज म्हणजे असं मनात येतं माझ्या की आपण पण रोज कधी असं एक मनात ठरवलं पाहिजे की रोज जायला पाहिजे. पण काय करू, असं म्हणतात ना, सोबत कोणी असलं तर माणसाला जायला खूप छान वाटतं आणि एकटा माणूस कुठे हिंडणार असं राहतं ना. पण बरं आहे, माझ्या मैत्रिणी पण दर उपवास वगैरे असल्या त्या दिवशी येतात आणि छान होतं. तुम्हाला तर सांगायची गरज नाही आहे की मंदिर कसं आहे, काय कसं नाही आहे. आणि आता मी आज जे पहिल्यांदा ठिकाण बघणार आहे, आज मी तुमच्यासोबत ते शेअर करते. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर ते काय, तर ते हे आहे ते म्हणजे माऊली मंदिरातलं सिद्धेश्वर महादेव मंदिर. आता हे तर मी बघितलेलं नव्हतं. आता मी तर आल्यापासून किती वेळेस माऊली मंदिरात आले ना, फक्त माऊलींच्या पाया पडल्या आणि तसंच समोर ते पिंपळ आणि पिंपळाच्या समोर जी पिंड आहे तेवढ्या याच्याच पाया पडल्या, बाकीचं काहीच नाही. आणि आज तर मी एवढं छान छान बघितलं ना, तर मला तेच तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. तर आता ही पिंड आहे ना डायरेक्ट खाली आहे, एकदम असं ते डोकंसुद्धा जात नाही एवढा खाली, आणि पिंड पण खूप सुंदर आहे. तर आता तिकडनं आलो आणि पुढे पण एका ठिकाणी जायचं आहे, तर तिथे मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे ना म्हणजे अजनाबन का असं काहीतरी, तर आता इथं बारीत लागायचं होतं आम्हाला. तर बारीमध्ये लोक एवढे निवांत बसलेले होते, एवढे निवांत बघायचं काम नाही. तर ते तिथं बसल्यामुळे अजाननबा असं काहीतरी होतं तिथं. तर ते इथे पण मी पहिल्यांदा चालले होते. पहिल्या ठिकाणी ते सिद्धेश्वर महादेव आहेत तिकडे पहिल्यांदा गेली आणि हे अजनाबर आहे, अजनबा असं, अजानबा असं काहीतरी आहे वाटतं. ते मला एकदा माहिती करून घ्यावं लागेल. तर
इथे आम्ही आलो होतो तर इथं ना भरपूर असं गणपती वगैरे विठ्ठल रुक्माई असं खूप छान दर्शन झाले आणि जेवढं भारी वाटलं ना. त्याच्यानंतर मग आता मी इथं घरी आलेली आहे आणि म्हटलं चला आता तुमच्यासोबत व्हिडिओचा एंड करते. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल ना त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बरं का, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करत चला व्हिडिओ. आणि डेली व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जर तुम्ही कंटिन्यू जर बघितले किंवा फुल वॉच जर केले तर मी नक्की डेली टाकणार आहे व्हिडिओ. तर असं काही नाही आहे. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ते काही फोटो क्लिक केले होते तर म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं बघू शकता एक फोटो क्लिक केला आणि नंतर तिथं एका भिंतीवरती विठ्ठल रुक्माई तुका असं सगळं काही काही दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.